तर या टॅरो कार्ड्सबद्दल जरा सांगा आणि याचा लोकांना कसा फायदा होतो? मी सगळ्यात जास्त कनेक्टेड कार्ड्सची आहे, टॅरो कार्ड्सची आहे. तर ट्रॅडिशनल वे आधीपासूनच म्हणजे प्रेडिक्शन करण्यासाठी ते वापरतात. त्याच्यामध्ये टोटल असतात 78 कार्ड्स. मग मी डिसाईड केलं, की माझ्या लाईफमध्ये मी एवढे पॉझिटिव्ह चेंजेस करू शकते, तर डेफिनेटली मी जे आहे, की लोकांना मदत केली पाहिजे. आणि कोणाच्या लाईफमध्ये समजा पैसे टिकत नसतील, त्याचा पहिला रूट कॉज असतो, की त्याचा रूट चक्र आहे, इम्बॅलन्स असतो. तुम्ही हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये करून बघाल ना, तुम्हाला खूप इझी होऊन जाईल. मला अँक्झायटी येतेय, मला डिप्रेशन येतंय किंवा कॉम्पिटिशन आहे, कंपॅरिझन खूप सारे असे XYZ इश्यूज आहेत. कारण की ते स्वतःवर सेल्फ वर्क करत नाहीयेत. नाऊ आय लेट गो एक्सेस स्ट्रेस. नाऊ आय एम रिलीजिंग माय एक्सेस वरी. ऑरा रेटिंग असेल किंवा टॅरो कार्ड रेटिंग असेल, त्यातून तुम्हाला त्या क्लायंटचा प्रॉब्लेम कळतो. मग तुम्ही त्यांना जे टेक्निक देता, ते कोणते टेक्निक असतात किंवा त्यातून बाहेर काढण्यासाठी कोणते मार्ग सांगता? इथे कोणी पण ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा पर्सनल कुठेही काम करत कुठल्याही तुम्ही लोकेशन कुठल्याही ठिकाणामध्ये असा तुमच्या बाजूला वॉटर बॉटल असेल किंवा आपला मडका असेल किंवा काही असेल, तर त्याच्या बाजूला निगेटिव्ह बोलू नका. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद निलेश. कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. ओके. माझं नाव ऑथेंटिक क्वीन सौम्या, म्हणजे माझं नाव आहे सौम्या महादेव. आणि मी टॅरो कार्ड रीडर आहे, न्यूमरॉलॉजिस्ट आहे, हीलर आहे, रेमेडी एक्सपर्ट आहे आणि मी होपोनोपोनोची प्रॅक्टिशनर पण आहे आणि EFT टॅपिंग एक्सपर्ट पण आहे. आणि मागील मी 3-3.5 वर्षापासून ऑकल्ट फील्डमध्ये मी काम करत आहे आणि मी 100 पेक्षा जास्त लोकांना मदत केलेली आहे टू सॉल्व्ह त्यांचे हेल्थ, वेल्थ, करियर, रिलेशनशिपच्या रिलेटेड इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे. आणि ह्याच्यापुढेही माझी ही जर्नी अशीच कंटिन्यू राहणार आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे, की आजच्या या पॉडकास्टमध्ये. तुम्ही या फील्डकडे कसं वळला? ओके. फील्डकडे वळण्याच्या मागे कारण म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तसं सगळ्यांना काही ना काही YouTube चॅनल्स फॉलो करण्याची एक पद्धत, आवड असते, की आपल्याला कोणाला ॲनिमलच्या रिलेटेड, कोणाला गार्डनिंगच्या रिलेटेड, कोणाला दुसऱ्या वेगळ्या-वेगळ्या. तर मला आधीपासूनच म्हणजे मेडिटेशन करण्याची सवय होती. आणि त्यामुळे म्हणजे माझा एक इंटरेस्टच होता त्यामुळे मेडिटेशन्सबद्दल. आणि नंतर 5 वर्षापूर्वी अशा काही माझ्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये अशा काही चेंजेस आले आणि त्यामुळे मी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये मग मी मेडिटेशनकडे वळण्याचा पूर्णपणे मी निर्णय घेतला. आणि नंतर मी मेडिटेशन करण्यामध्ये मला एवढा म्हणजे त्याच्यामध्ये डीपली इंटरेस्ट म्हणजे वाढत गेला. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात जास्त कनेक्टेड कार्ड्सची आहे, टॅरो कार्ड्सची आहे. आणि म्हणजे मला कार्ड्सबद्दल आधी पण क्युरिओसिटी होती. म्हणजे मी बऱ्याच रीडर्स वगैरे बघायचे. म्हणजे कार्ड्स किती आपल्याशी डीपली कनेक्टेड करतात, की म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा तुमचा डेट ऑफ बर्थ किंवा त्याचे बर्थ टाईम असो किंवा नसो काही फरक पडत नाही. पण कार्ड्स एनर्जेटिकली इतके सुंदर कनेक्ट करतात ना, त्यामुळे ते मला एक खूप अट्रॅक्शन होतं. आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये त्या टॅरोची जर्नी मी म्हणजे सुरुवात केली. आणि जशी टॅरोची जर्नी मी सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्यामध्ये म्हणजे एवढे डेव्हलपमेंट झाले, की माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी खूप पॉझिटिव्ह चेंजेस बघितले. मग मी डिसाईड केलं, की माझ्या लाईफमध्ये मी एवढे पॉझिटिव्ह चेंजेस करू शकते, तर डेफिनेटली मी जे आहे, की लोकांना मदत केली पाहिजे. आणि मला एक इन्साईट आलं, की नाही, तर आपण पुढे गेलं पाहिजे आणि लोकांना मदत केली पाहिजे. त्यामुळे टॅरो थ्रू मग मी टॅरो, न्यूमरॉलॉजी असो, रेमेडी असो आणि होपोनोपोनो असो किंवा EFT असो, मग ह्या मोडॅलिटीज पुढे-पुढे मी एक्सप्लोर पण केले आणि त्या मोडॅलिटीजचा मी एक्सपिरियन्स घेतला. आणि माझ्या क्लायंट्ससोबत मी जेव्हा वन टू वन किंवा ग्रुपमध्ये मी जेव्हा काम केलं, तेव्हा त्याचा माझा खूप फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स होता. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे मी चेंजेस बघितलेले आहेत, की खूप सारे चेंजेस बघितलेले आहेत. तर या टॅरो कार्ड्सबद्दल जरा सांगा ओके. आणि याचा लोकांना कसा फायदा होतो? ओके. टॅरो कार्ड्स आता आपल्याला YouTubeवर असो किंवा इंटरनेटवर तुम्हाला इझिली टॅरो कार्ड्स तुम्ही जरी टाइप केलं, हं. तरी तुम्हाला इझिली टॅरो कार्ड्स काय असतं त्याचे इमेजेस दिसू शकतात. म्हणजे टॅरो कार्ड्स म्हणजे आता रायडर वेट टॅरो कार्ड्सचं मी उदाहरण घेते. तर ट्रॅडिशनल वे आधीपासूनच म्हणजे प्रेडिक्शन करण्यासाठी ते हं. वापरतात. बरोबर. त्याच्यामध्ये टोटल असतात 78 कार्ड्स.
ठीक आहे. त्या 78 कार्ड्समध्ये आता जसं तुम्ही माझ्यासमोर बसलाय, ठीक आहे. तर मी एखाद्या वेळेस कार्डला प्रश्न विचारला, की कार्ड शफल केला आणि मी प्रश्न विचारला, की निलेशची करंट एनर्जी काय आहे? एक्झॅक्टली कार्ड जे आहे तुमच्या एनर्जीशी कनेक्ट करून आपल्याला सांगतं, की निलेशची करंट एनर्जी म्हणजे जर तुम्ही हॅपी असाल किंवा तुम्ही सॅड असाल किंवा तुम्ही अपसेट असाल, ते तुम्हाला डायरेक्टली सांगतं. समजा एखाद्या व्यक्तीला काही करियर चेंज करायचं असेल, तो करियर कधी, कुठल्या टाईममध्ये तो करियर चेंज करायला पाहिजे किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे 2-3 जॉबच्या अपॉर्च्युनिटीज असतात, की मी ए कंपनीमध्ये गेलं पाहिजे, बी कंपनीमध्ये गेलं पाहिजे का सी कंपनीमध्ये गेलं पाहिजे, की त्याच्यामध्ये म्हणजे मला कुठल्या कंपनीमध्ये मी जर काम केलं तर मला सॅलरी पण चांगली मिळेल आणि एक प्रोफेशनल ग्रोथ पण मिळेल. इव्हन जेव्हा रिलेशनशिप इश्यूज येतात, बरोबर? त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आता रिलेशनशिप इश्यू म्हणजे 2 पार्टनर्स असतात, की कोणत्या पार्टनरमध्ये एक्झॅक्टली इश्यूज चालू आहेत. रिलेशनशिपमध्ये एका पार्टनरचा जर इश्यू असेल, तर डेफिनिटली दोघंही सफर करतात. तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये रूट कॉज समजून येतो, की प्रॉब्लेम ह्याचा रूट कॉज काय आहे? ह्याचं कारण काय आहे? आणि टॅरो आपल्याला गाईडन्स सुद्धा देतो, की तुम्हाला आता जे सारखे-सारखे तुमचे आर्ग्युमेंट्स होतायत, मिसअंडरस्टँडिंग होतायत, तर हे इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी तुम्ही म्हणजे काय टॅरो गाईडन्स देतोय. त्यानुसार तुम्ही जर फॉलो केलं, तर डेफिनिटली तुमचे रिलेशनशिप इश्यू असो, फायनान्स असो, करियर इश्यू, सगळे इश्यू सॉर्ट आउट होण्यासाठी एक अ, छान टूल आहे, की ते आपल्याला एकदम ईझी वेने आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. तुम्ही होपोनोपोनो टेक्निकबद्दल सांगितलात. या हो. टेक्निकबद्दल लोकांना फारसं माहिती नाहीये. तर त्याबद्दल कृपया सांगा आणि या टेक्निकचा कसा फायदा होतो? ओके. पण आता एक रिअल लाईफ सुंदर छान आपण एक प्रयोग करूया. ठीक आहे. होपोनोपोनो ही एक हवाईयन प्रेयर आहे आणि ही हवाईयन प्रेयरमध्ये 4 लाईन असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. म्हणजे टेक अ एक्झाम्पल, समजा तुमचं आणि तुमच्या कोणत्यातरी क्लोज फ्रेंडचं काही भांडण झालं असेल आणि तुम्हाला वाटतं, की नाही यार, तर मला ते जरा भांडण जरा साइडला ठेवून मला पहिल्यासारखं माझ्या मित्राबरोबरचं मला रिलेशनशिप हवं आहे. ठीक आहे, तुमचा मित्र बसतोय लांब. ठीक आहे. पण तुम्हाला ते तुमच्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे, कन्फ्युजन झालेलं आहे, बरोबर? त्या मिसअंडरस्टँडिंग आणि कन्फ्युजनला आपल्याला हील करायचंय, ना की तुमच्या मित्राला हील करायचंय. एक एक्झाम्पल, तर मी आता तुम्ही माझ्यासमोर आहात, बरोबर? माझं आणि तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय समजा. मग मी काय हात करणार, की दोन्ही हात असे मध्ये ठेवणार, म्हणजे मध्ये ठेवणार आपल्या चेस्टच्यामध्ये. तर मी काय करणार, की माझ्या आणि निलेशच्या फ्रेंडशिपमध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी बिटवीन अवर फ्रेंडशिप, की जे पण मिसअंडरस्टँडिंग, कन्फ्युजन झालेलं आहे, त्याची मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते आणि मग मी बोलणार, की "डिअर निलेश, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू." असं तुम्ही जस्ट 11 वेळा बोलून जरी लेट गो केलं, तुम्ही समजा रात्री झोपायच्या आधी असं समजा असं 11 वेळा बोलला आणि झोपला, तर इमिडिएटली असं होईल, की तुम्हाला एकदम हलकं वाटेल, की यार म्हणजे तुम्हाला जे असं पेन वाटत होतं, जे गिल्ट वाटत होतं, यार मी त्याला बोलायला नाही पाहिजे होतं. म्हणजे माझ्याकडून जास्त झालं, माईट बी त्याने तसं बोलायला नाही पाहिजे होतं. हे इमोशन्स जेव्हा हील करतो ना, त्याला आपल्याला इनसाइड पीस मिळायला चालू करते. इनसाइड पीस, इनसाइड हॅपीनेस, आपण एक कामनेस फील करतो. हे एकदम प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड आणि इंटरनली सुद्धा आपण खूप हील होतो आणि समोरच्याला सुद्धा आपली पॉझिटिव्ह वाइब जाते. बरोबर. तुम्ही हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये करून बघाल ना, तुम्हाला खूप ईझी होऊन जाईल, की ईझीएस्ट वे. तर कोणी समजा रेकी शिकलेलं नाहीये, कोणी काही शिकलेलं नाहीये, ओके. जो सामान्य माणूस आहे, त्याला आता समजा काही माझ्या म्हणजे कोणाबरोबरची रिलेशनशिप हील करायची असतील, त्यांनी ही एक सिंपल टेक्निक वापरू शकता आणि मी हे पॉडकास्ट डे पण बघतायत. मी त्यांना एक गोष्ट सांगते, दिवसभरामध्ये आपण अनेक लोकांना भेटतो. आपण आपल्यामुळे आपल्या कोणत्यातरी शब्दामुळे, आपल्या कोणत्यातरी वाक्यामुळे कधी-कधी समोरच्याचं मन कळत-नकळत दुखवलं जातं किंवा कधी-कधी आपल्या बॉस, आपले कलीग्स किंवा आपले बिझनेस पार्टनर किंवा मीटिंग किंवा घरातल्यांच्या कोणत्या-कोणत्या गोष्टींमुळे आपण सुद्धा फ्रस्ट्रेट आणि डिप्रेस्ड होतो. प्रत्येकानी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी 11 वेळा तरी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, की डिअर माय सेल्फ. जसं आता माझं नाव सौम्य आहे. डिअर सौम्य, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर सौम्य, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
आपण जेव्हा 11 वेळा असं बोलून झोपतो ना, जे पण दिवसभरामधलं टेन्शन, ताण, चिंता जे काही असतं ना, ते हळू-हळू रिलीज व्हायला मदत होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश होता. तुम्हाला ना कुठलंच बर्डन जाणवत नाही. कालचं जे झालं ते झालं, ओके. कारण की तुम्ही कालच्या दिवसाला जे पण इश्यू होते ते हील केले. दुसऱ्या दिवसासाठी तुम्ही फ्रेशली, ॲक्टिव्हली काम करायला रेडी आहात. आणि आजकाल लोकांमध्ये जे मोस्टली मेंटल इश्यूज, इमोशनल इश्यूज हे का येतायत? दिवसभरामध्ये आपण जे 24 तासामध्ये कोणाला भेटतोय, जे पण एक्सपिरियन्स येतात चांगले, वाईट, व्हॉटएव्हर. पण त्या गोष्टींना कितीही काही असले ना, आपण त्या भावनांकडे, इमोशन्सकडे आपण लक्ष देत नाही. भावना आणि इमोशन्सकडे आपण जेव्हा लक्ष देत नाही, तेच थोड्या महिन्यांनी, थोड्या वर्षांनी आजारपणामध्ये बदलते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भावना, आपले इमोशन्स आपल्याला काय बोलतायत, त्याच्याकडे एकदम जागरूकतेने बघायला पाहिजे. त्यामुळे ही एक एकदम ईझीएस्ट टेक्निक आहे. हे कोणीही करू शकतं. कुठेही बसून करू शकतं. डेफिनिटली सगळ्यांनी हे ट्राय करावं. ओके. आता लोकांना हीलिंगची गरज आहे की नाही, ते कसं ओळखायचं आणि त्यासाठी तुम्ही कसं हीलिंग देता? ओके. पहिली गोष्ट जेव्हा माझ्याकडे कोणताही क्लायंट्स येतो, ठीक आहे. त्याला आम्ही प्रश्न विचारतो किंवा क्लायंट स्वतःहूनच सांगतात, की मॅम मला जॉब मिळत नाहीये और मला फायनान्सेसचा इश्यू येतायत किंवा माझा करिअरमध्ये हवा तसा मला ग्रोथ दिसत नाही किंवा रिलेशनशिपमध्ये आमचे कंटिन्युअसली मिसअंडरस्टँडिंग चाललेले आहेत आणि व्हॉटएव्हर आम्ही हेल्थ इश्यूजमध्ये फ्रिक्वेंटली डॉक्टर्स व्हिजिट वाढलेले आहेत. खूप काही आम्ही रिपोर्ट्स नॉर्मल येतायत, काही कळत नाहीये. सगळं काही नॉर्मल येतंय, सगळं काही पण कळत नाही एक्झॅक्टली. आणि मग जेव्हा क्लायंट एखादी गोष्ट बोलतोय, तेव्हा आम्ही फर्स्ट काउन्सिलिंगमध्ये घेतो. तेव्हा त्याच्यानंतर आम्हाला समजतं, की क्लायंट का सफर करतोय, त्याचं रूट कॉज काय आहे. फर्स्ट आम्ही त्याचं ऑरा रिडिंग करतो. ही ऑरा रिडिंग केल्यानंतर आम्हाला कळतं, की त्याच्या कुठल्या चक्रासमध्ये ब्लॉकेजेस आहेत. ठीक आहे. जेव्हा आम्ही त्याच्या चक्रासमध्ये कुठल्या ब्लॉकेजेस आहेत, काय आहे ते रीड केल्यानंतर आम्ही त्याला सांगतो रूट कॉज, की तुमचा रूट कॉज हे आहे. टेक एक्झाम्पल कोणाच्या लाईफमध्ये समजा पैसे टिकत नसतील, तर त्याचा पहिला रूट कॉज असतो, की त्याचा रूट चक्र आहे इम्बॅलन्स असतो. रूट चक्र जर माणसाचा इम्बॅलन्स असेल, तुमच्याकडे किती अपॉर्च्युनिटी आल्या, तर फटकन निघून जातात. माईट बी अपॉर्च्युनिटी येतील, पैसा येईल, निघून जाईल. अपॉर्च्युनिटी येतील, निघून जाईल. पण त्या माणसाला ना एक इन्सिक्युरिटी असते लाईफमध्ये, की यार माझं उद्या कसं होईल, काय होईल? एक सतत तो एक चिंतामध्ये, एक भीतीमध्ये असतो तो माणूस. आणि ज्या व्यक्तीचा रूट चक्र स्ट्राँग असतो, त्या व्यक्तीला तेवढी टेन्शन नसते. ओके, ठीक आहे. आज नाहीये ना, मला कुठून ना कुठून पैसा अरेंजमेंट होतील. आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला कितीतरी लोकं आहेत, की काही लोकं बोलतात, की "ओके, ठीक आहे ना, काही हरकत नाहीये. आज नाहीये तर उद्या आहे." म्हणजे बरेचसे असे माइंडसेटच्या लोकांवरूनच आपल्याला समजतं. तर ज्याचा म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांचे मी इथे जे पण बघताय त्यांना मी एकच सांगेल, की तुम्ही प्रॉपरली जर तुमचे कुठलेही इश्यूज 2-3 महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला वाटतायत, की ते इश्यू सॉल्व्ह तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही झालाय सॉल्व्ह, तर डेफिनेटली तुम्ही पर्सनली वन टू वन कन्सल्टेशन घेतलं पाहिजे आणि YouTubeवर किंवा Instagramवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर रँडम रेमेडीज फॉलो करू नका. कारण की त्याचं काय होतं माहिती आहे का? बरेचसे लोकं आम्हाला जेव्हा वन टू वन कॉलमध्ये येतात, तेव्हा ते बोलतात, "मॅम आम्ही या चॅनलवरच्या किंवा या सोशल मीडियाच्या लिंकवरून आम्ही ही रेमेडी फॉलो केली होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही." मला सांगा, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, एक एक्झाम्पल कोणाला स्टमक रिलेटेड इश्यू आहे. पण रँडम गोळी खातो का? नाही. का नाही खात रँडम गोळी? रिस्क असते ना. बरोबर, बरोबर. आपल्याला साइड इफेक्ट होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतो. काही भीती वाटते ना माणसाला, हो, की हेल्थच्या रिलेटेड आहे. हो. मग तुम्ही विचार करा, सोशल मीडियावर एवढ्या साऱ्या रँडम रेमेडीज असतात, ठीक आहे. तुम्ही त्या रेमेडी फॉलो करताय ब्लाइंडली. पण तुमच्या एनर्जीला, तुमच्या ऑराला ते सूट होतंय का ते तुम्ही चेक केलंय का? प्रॉपर एक्सपर्टला तुम्ही भेटला आहात का? कुठलीही रेमेडी करण्याआधी ती रेमेडी जेव्हा वन टू वन कन्सल्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही येता ना,
ठीक आहे, तुम्ही समजा टेक एक्झाम्पल माझ्याकडे आला, तर मी तुम्हाला पहिला ती रेमेडी तुम्हाला सूट होतीये की नाही मी पहिला ते चेक करेन. किती पर्सेंट सूट होतीये, ही तुम्हाला डेफिनिटली वर्क करेल का? मी पूर्ण एनालिसिस करते माझ्या क्लायंट्सचं आणि त्याला जेव्हा पूर्णपणे जी सूट होत असेल ती रेमेडी देते. त्यामुळे मी माझ्या कुठल्याही क्लायंटला सांगत नाही, की तुम्ही सोशल मीडियावरच्या लिंक्स जे काही रेमेडीज असतात ते फॉलो करा आणि कोणीही करू नये मी म्हणते. ते अवेअरनेससाठी ठीक आहे. तुम्ही ते समोरचा जरी तो व्हिडिओ टाकत असेल, तो एक टाकतोय अवेअरनेससाठी टाकतोय. बरोबर. पण तुम्ही खातरजमा करून घेतली पाहिजे, बाबा मी हे करतोय याच्याने मला उद्या साइड इफेक्ट होणार नाही ना, बॅकफायर होणार नाही ना. तर तुम्ही रिस्क का घेताय? रिस्क घेऊ नये आणि अशा सोशल मीडियावरच्या डायरेक्ट रेमेडीज फॉलो करू नये. ओके. कोणाला टॅरो कार्ड ट्रेडिंग करायचं असेल किंवा हीलिंग सेशन बुक करायचं असेल तुमच्याकडे, तर त्यासाठी कसं तुम्हाला अप्रोच करू शकतात? ते माझ्या वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरशी ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात पर्सनली. ओके, फर्स्ट ते आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर कन्सल्टेशन घेतो. ओके. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की त्यांच्यासाठी कुठली हीलिंग मोडॅलिटी सूट करतीये हं, हं. और कोणती रेमेडी सूट करतीये. कारण की जोपर्यंत तुम्ही वन टू वन कॉलवर येत नाही, हं, हं. तोपर्यंत तुम्हाला ना तो हीलर समजणार, नाही आम्हाला तो क्लायंट समजणार. बरोबर. त्यामुळे कधीही वन टू वन कॉलवर येऊनच स्वतःचे पर्सनल इश्यूज डिस्कस करावे आणि ग्रुपमध्ये किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या लिंक्सवर स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम कधीही शेअर करू नये. कारण की मी ॲज अ इथे एक गोष्ट लोकांना सांगू इच्छिते. जेव्हा तुम्ही कोणताही एखादा व्यक्ती व्हिडिओ टाकतो, त्याच्या खाली तुम्ही असे प्रॉब्लेम्स टाकता, "मॅम आम्हाला एक्स-वाय-झेड प्रॉब्लेम असतो." माईट बी असंही होऊ शकतं कोणी तुमच्या इश्यूचा मिसयूज करू शकतो. मिसयूज करू शकतो. त्यामुळे कुठल्याही कोणाचे प्रॉब्लेम्स असतील, तर त्यांनी पर्सनल ठेवावेत आणि वन टू वन कॉलवरच जावे आणि तिथून रीतसर सोल्युशन घ्या. भले तुम्ही कोणाकडूनही जा, माझ्याकडून जा और इतर कोणत्याही हीलरकडे जा, टॅरो कार्डकडे जा, दॅट डझंट मॅटर. हं, बट प्रॉपर कन्सल्टेशन घेणं जरुरी आहे. हं, हं. आजकाल लोकांना तणाव खूप आहे. जॉबचा असेल, पर्सनल लाईफचा असेल हं, किंवा बाकी काही. अ, तर त्यांच्यासाठी मेडिटेशन करणं किती गरजेचं आहे आणि ईझी वे काय आहे मेडिटेशनची? ओके. आता मेडिटेशन करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. हं, ठीक आहे. आता माईट बी हा व्हिडिओ डिफरंट कम्युनिटीतले लोकं बघत असतील. बरोबर. त्यांनी कुठल्याही कम्युनिटीचा असतील, त्यांनी त्यांचा कुठलाही एक इष्ट देव असतो. त्याचा काहीतरी एक मंत्र असतो. हं, त्या मंत्रा थ्रू ते करू शकतात. ही एक पहिली पद्धत झाली. जसं आपल्या हिंदूमध्ये ओम. हं. ओमला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जातं. तसं ओमची पण तुम्ही 5 मिनिट्स डेली चॅन्टिंग केली, तरी पण तुमचा माइंड जो आहे सिम्पली रिलॅक्स होण्यास मदत होतो. जसं मंदिरामध्ये गेल्यावर एकदम आपल्या फ्रेश पॉझिटिव्ह आणि वाटतं. शांत वाटतं. हं. तसं मला सांगा, सोशल मीडियावर जेव्हा आपण स्क्रोलिंग करतो दिवसभरामध्ये, तुम्ही मला सांगा इथे कितीतरी लोकं असे स्क्रोल करतायत, पण स्वतःसाठी सोशल मीडियावर स्क्रोल करायला टाईम आहे, पण स्वतःला शांत करण्यासाठी 5 मिनिट्स देताय का तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण स्वतःकडेच बघत नाही आहोत. आपण आउटर अपीअरन्ससाठी बघतोय, की भाई मी किती सुंदर दिसतोय, मी ती काय आहे. पण इंटरनली आपण किती हॅपी आहोत, इंटरनली आपण किती स्वतःवर कॉन्फिडंट आहोत, हं. त्याचा कोणी विचारच करत नाहीये. त्याच्यामुळे हे लोकांना या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉब्लेम दिसतायत, की मला अँक्साइटी येतेय, मला डिप्रेशन येतंय किंवा कॉम्पिटिशन आहे, कंपॅरिझन खूप सारे असे एक्स-वाय-झेड इश्यूज आहेत. कारण की बरोबर. ते स्वतःवर सेल्फ वर्क करत नाहीयेत. आणि माझ्याकडे असे क्लायंट्स येतात, की मॅम मला बॅक टू बॅक करियर इश्यूज पण आहेत आणि रिलेशनशिप इश्यूज आहेत. आणि मी माझ्या कन्सल्टेशनमध्ये या गोष्टी डीपली बघितल्या आहेत, की त्या क्लायंट्सची लाईफस्टाईल. लाईफस्टाईल पण ह्याच्यामध्ये मॅटर करते, की तुम्ही स्वतःला काय म्हणजे वेळ देताय, म्हणजे तुम्ही हं. किती टाईमावर झोपताय आणि तुम्ही कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आहात, की जसं मेडिटेशन करताय का? किंवा सेल्फ टॉक करताय का बद्दल? पण इतरांबरोबर भरपूर बोलतोय, पण मला काय फील होतंय, मला काय वाटतंय, पण स्वतःबद्दल कोणच कोणाची आतून वाकून बघत नाही आहोत. ही गोष्ट सगळ्यात चुकीची गोष्ट लोकं करतायत. तर डेफिनिटली एक 5 मिनिटासाठी तरी द्यावं. ह्याला मी म्हणते, की स्वार्थीपणा या गोष्टीसाठी डेफिनिटली स्वार्थी बनलं पाहिजे यार, बरोबर. की जगाकडे बघायला मला वेळ आहे, पण अरे माझ्याकडे बघायला माझ्याकडे वेळ नाही म्हणजे ह्याचा काय अर्थ आहे? इट्स नॉट फेअर. राइट, ई-एफ-टी टॅपिंग ही एक पद्धत आहे. तर तिचा उपयोग कोणासाठी होतो आणि त्याने कसा तणाव दूर दूर होतो? ओके.
फर्स्ट ऑफ ऑल ई-एफ-टीचा अर्थ आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. ओके. इमोशनल फ्रीडम टेक्निक्स म्हणजे काय असतं, आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडवर वर्क करतो. जसे आपल्या बॉडीमध्ये मेरिडियन पॉइंट्स आहेत. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये मोर दॅन 8 प्लस मेरिडियन पॉइंट्स आहेत. ओके. ठीक आहे. आता हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जसं अंडर आर्म्स ओके. ठीक आहे आणि चेस्ट एरियाच्या खाली. असे 8 मोर दॅन 8 असे टॅपिंग पॉइंट्स असतात. जेव्हा कुठलाही इश्यू येतो, टेक एक्झाम्पल आता मला एक्सेस स्ट्रेस होतोय. हं. ठीक आहे. तर मला एक्सेस स्ट्रेस होतोय, तर मला स्ट्रेस घालवायचा आहे. हं. तर मी काय बोलणार? हा माझा कराटे पॉइंट आहे. हा फर्स्ट पॉइंट आहे. इव्हन दो आय एम टोटली अवेअर अबाउट की मी आता सध्या स्ट्रेसमध्ये आहे. मला माहिती आहे. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. हं. नाऊ आय लेट गो एक्सेस स्ट्रेस. नाऊ आय एम releasing my excess worry. I am ready to see the world in new angle. I will focus on myself. I release stress. I release anxiety. I release worry. I release excess burden, excess worry. Now I let go all tension. असं 3 वेळा मी डीप ब्रीथिंग केलं, तरी इमिडिएटली तुम्हाला रिलॅक्स मिळणार. दिस इज द फास्टेस्ट वे टू रिलीज स्ट्रेस. हे ई-एफ-टी एवढं सुंदर आहे, एवढं ईझीएस्ट आहे मी तुम्हाला सांगते. तुमचा स्ट्रेस, अँक्झायटी, वरी कुठला पण इश्यू असेल तुमचा फायनान्स इश्यू असो, जॉबचा इश्यू असो, करिअरचा, रिलेशनशिप, हेल्थ, लोन इश्यू कुठलाही इश्यूवर हे काम करतं. बट ह्याच्यामध्ये काय असतं, आता मी एकदम सिम्पलेस्ट आणि ईझीएस्ट वेमध्ये आता जो सांगितला. बट कुठल्याही क्लायंटचा जेव्हा आमच्याकडे इश्यू येतो, पहिले आम्ही त्याचा रूट कॉज अंडरस्टँड समजून घेतो. त्याचा रूट कॉज काय असतो, त्या रूट कॉजवरून आम्ही त्याला जो थेरपी असते ती सजेस्ट करतो. हं. त्याच्यामध्ये त्याला किती राउंड्स लागतील, 3 राउंड लागणार, 5 राउंड लागणार, व्हॉटएव्हर किती सेशन्स लागणार, त्याच्या वन टू वन कॉलवर आम्हाला गेल्यावर समजतं. ओके. म्हणजे स्ट्रेस घालवायचा असेल तर आपण ही मेथड करू शकतो. हे एक मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं. तशी बघायला गेली तर ही खूप सिंपल टेक्निक आहे. प्रत्येकाने ती केली पाहिजे. पण ती लोकं का नाही करत? म्हणजे अवेअरनेस नाहीये त्यामुळे? आपल्या इंडियामध्ये ही पद्धत सध्या अवेअर नाहीये. बरोबर. थोडी कमी अवेअर आहे. ही पद्धत, ही प्रॅक्टिस जी आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त ही यूज केली जाते. आता म्हणजे थोडी-थोडी अवेअरनेस येत आहे. म्हणजे आता बघा आपल्या इंडियाच्या टोटल म्हणजे 100% पॉप्युलेशनमध्ये रेअरली 4 to 5% लोकांना ही पद्धत माहीत आहे. बरोबर. कारण की ह्याच्यामध्ये प्रॅक्टिशनर सध्या खूप कमी आहेत. हं, हं. त्यामुळे ह्याची अवेअरनेस कमी आहे, पण ह्याचा स्कोप खूप जास्त आहे. एक एक्झाम्पल ज्यांना म्हणजे हे रेमेडी करणं जमत नाहीये. रिलेटेड म्हणजे जॉबच्या रिलेटेड, व्हॉटएव्हर फायनान्सेसच्या रिलेटेड कुठलाही इश्यू असेल, यांना रेमेडी करणं शक्य नाहीये. त्यांनी होपोनोपोनो हीलिंग किंवा रेकी हीलिंग, ई-एफ-टी टॅपिंग किंवा कॅन्डल हीलिंग सारख्या मोडॅलिटीज यूज करून आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतात. इट्स अ व्हेरी मिरॅक्युलस वे. ह्याचा काही साइड इफेक्ट नाहीये. सेफ आहे. कोणीही करू शकतं, कुठेही बसून करू शकतं. एकदम ईझी, एकदम सिंपल आणि एकदम रिलॅक्समध्ये आहे आणि डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही समजून घ्या, कन्सल्टेशनमध्ये याल, तुम्ही तुमची आम्ही त्यांना क्लायंटला त्याच्या प्रॉब्लेमनुसार आम्ही कस्टमाइज थेरपी सेशन्ससाठी हेल्प करतो, की त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जसं टेक एक्झाम्पल माझा प्रॉब्लेम वेगळा असणार, तुमचा प्रॉब्लेम वेगळा असणार आणि दुसरा कोणा क्लायंट असेल त्याचा प्रॉब्लेम वेगळा असणार. तर सगळ्यांसाठी एक मेथड सूट नाही होणार. पर्सन टू पर्सन डिफरंट असतं. एंजल कार्ड रीडिंग आणि टॅरो कार्ड रीडिंगमध्ये काय फरक असतो? ठीक आहे. एंजल कार्ड रीडिंग म्हणजे हे जसं डेली गाईडन्ससाठी खूप छान असतं, हं. की मला कुठलं काम करायचंय, नाही करायचंय या आता थांबायला पाहिजे. तेव्हा डेली गाईडन्ससाठी एंजल कार्ड हे खूप सोपं आहे आणि खूप ईझी आहे. इझिली आपण कनेक्ट करू शकतो. टॅरो कार्ड रीडिंगमध्ये कसं असतं, की प्रॉपर प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर्सकडून जेव्हा तुम्ही रीडिंग्स घेता,
तेव्हा त्याचं तुम्हाला जास्त डीपली प्रेडिक्शन्स तुम्हाला मिळू शकतात, की इयरली वाईज. त्याच्यामध्ये हेल्थ, वेल्थ, करियर, रिलेशनशिप सगळं एकूण एक त्याच्यामध्ये आपण टॅरो कार्ड रिडिंगमध्ये समजू शकतो. एंजल कार्ड रिडिंग्स हे डेली गाईडन्ससाठी खूप सुंदर आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटसोबत काम करता, तेव्हा त्या व्यक्तीच्या ऊर्जेशी कसं कनेक्ट करता? फर्स्ट ऑफ ऑल आमच्या समोर जेव्हा पण एखादा क्लायंट येतो, त्याच्या ऑरानेच आम्ही कनेक्ट करतो. तर तेव्हाच आम्हाला कळतं, की याचा रूट कॉज काय आहे? ओके. हा कुठल्या कारणासाठी आलेला आहे? की याचे फायनान्सचे इश्यू असतील, का रिलेशनशिपचे इश्यूज असतील, का काही ओव्हर थिंकिंग, मेंटल इमोशनल इश्यूज असतील. ऑरा रिडिंग केल्यामुळे आम्हाला कळून जातं. म्हणजे आम्ही मल्टिपल मोडॅलिटीज यूज करतो, त्यामुळे आम्हाला कळूनच जातो. त्यामुळे फर्स्ट आमचा सगळ्यात बेसिक आणि इम्पोर्टंट आहे, की ऑरा रिडिंग. ओके. ऑरा रिडिंग आणि चक्रा रिडिंग करतो. त्यामुळे आम्हाला तिथेच क्लॅरिटी मिळते. आणि टॅरो कार्डमध्ये आणि बाकीच्या मोडॅलिटीजमध्ये आम्ही पूर्ण डीपर लेव्हलला प्रिडिक्शन त्यांना करून हेल्प करतो, की तुम्ही ह्या प्रॉब्लेममधून अशा पद्धतीने बाहेर निघू शकता म्हणून. ऑरा रेटिंग असेल किंवा टॅरो कार्ड रेटिंग असेल, त्यातून तुम्हाला त्या क्लायंटचा प्रॉब्लेम कळतो. मग तुम्ही त्यांना जे टेक्निक देता, ते कोणते टेक्निक असतात किंवा त्यातून बाहेर काढण्यासाठी कोणते मार्ग सांगता? आम्ही क्लायंट्सला म्हणजे माझ्याकडे डिफरंट मोडॅलिटीज आहेत. ठीक ओके. आहे. समजा क्लायंट रेमेडी करायला ओके असेल, तर आम्ही त्यांना रेमेडीज सजेस्ट करतो किंवा क्लायंट्स बोलतात, "नाही मॅम, आम्ही हीलिंग्समध्ये बिलीव्ह करतो." ओके. तर त्यांना आम्ही रेकी हीलिंग्स किंवा होपोनोपोनो हीलिंग, ई-एफ-टी टॅपिंग्स जे आहे अजून मल्टी मोडॅलिटीज टेक्निक्स असतात. आम्ही त्यांना ते सजेस्ट करतो. आम्ही क्लायंटचा प्रेफरन्स सुद्धा विचारतो. ओके. प्रेफरन्स वाईज आम्ही क्लायंटला सजेस्ट करतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिक थेरपी किती महत्त्वाची आहे आणि ती मानसिक आरोग्यासाठी किती फायद्याची आहे? अं, आध्यात्मिक थेरपी हे बघा, आजकाल अध्यात्माला खूप वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने लोकं बघतायत. मी सिंपल एकदम सिंपल म्हणजे कोणीही करू शकेल असं. हं. अध्यात्म आपल्याला सगळ्यात आधी काय सांगतो, की तुम्ही स्वतःशी कनेक्ट करायला हं. शिका. सेल्फ अवेअरनेस हा आपल्याला कुठल्याही धर्मामध्ये तुम्ही जा. सेल्फ अवेअरनेस असेल तर आपण कुठलेही निर्णय व्यवस्थित घेऊ शकतो. आणि आजकाल प्रॉब्लेम तोच आहे, की सेल्फ अवेअरनेस नसल्यामुळेच आपल्याला म्हणजे खूप सारे इश्यूज येतायत. जे हेल्थ, वेल्थ, करियर, रिलेशनशिप आणि अध्यात्माशी कनेक्ट करायचं असेल तर सगळ्यात सुंदर आणि एकमेव पद्धत म्हणजे मेडिटेशन करा. मिनिमम 5 मिनिट करा, 10 मिनिट करा, व्हॉटएव्हर तुमच्याकडे किती टाईम आहे. तुम्ही मंत्रा चॅन्टिंगनी करा किंवा सायलेंट मेडिटेशन करा किंवा गाईडेड मेडिटेशन करा किंवा स्क्रिप्टिंग थ्रू मेडिटेशन असतं किंवा मेडिटेशनचे खूप खूप सारे टाइप्स आहेत. जर तुम्हाला जे कम्फर्ट वाटतं तुम्ही ते मेडिटेशन करा. बट इथे मी हे पण सल्ला आपल्या ऑडियन्सला देऊ इच्छिते. जर तुम्ही खरंच डीपर मेडिटेशनची प्रॅक्टिस करू इच्छित असाल, तर प्रॉपर गुरूंशी कनेक्ट करा. प्रॉपर मेडिटेशनच्या टीचरशी कनेक्ट करा. कारण की पर्सन टू पर्सनची एनर्जी वेगळी असते. त्यामुळे कुठल्याही अशा गोष्टी जेव्हा अध्यात्मिकतेची जर तुम्हाला बिलकुल अवेअरनेस नसेल, तर वन टू वन गाईडन्स घ्या, सल्ला घ्या आणि मग करा. चल 5-10 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी वगैरे कोण करत असेल, ओके. बट तुम्हाला खरंच जर्नी आपल्याला सेल्फ एक्सप्लोर करायचं असेल, पुढे जायचं असेल, तर गुरूचा सल्ला घेऊन गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावं तुम्ही. या ज्या हीलिंग टेक्निक्स आहेत, त्या किती काळासाठी यूज केल्या जातात? म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती तुमच्या जवळ आला, त्याने तुमच्याकडून हीलिंगची ट्रीटमेंट घेतली, तर ती त्याला किती वेळा घ्यावी लागते? आम्ही जेव्हा ऑरा रिडिंग करतो ना, हं. तेव्हाच आम्ही आमच्या क्लायंटला ऑरा रिडिंग केल्यावर आम्हाला समजतं, हं. की या क्लायंटचा टेक एक्झाम्पल जॉब रिलेटेड इश्यूसाठी एवढ्या हीलिंग सेशनची जरूरत आहे. म्हणजे 21 हीलिंगचे सेशन्स, 45 और व्हॉटएव्हर डिपेंड अपॉन पर्सन कारण पर्सनची एनर्जी ची वेगळी वेगळी आहे. असते. त्याचे ब्लॉकेजेस किती आहेत तेही आम्हाला चेक करावं लागणार. जर एखाद्या पर्सनमध्ये ब्लॉकेजेस म्हणजे वेगळं असं हेल्थ रिलेटेड नाही. आपल्या एनर्जीमध्ये पण जेव्हा ब्लॉकेजेस असतात ना, तेव्हा पण आपण राइट अपॉर्च्युनिटीज, आपल्या लाईफमध्ये मनी फ्लो किंवा जे अबंडन्स असतं म्हणजे ओव्हरऑल हॅपीनेस हं. त्या पण आपल्या लाईफमध्ये येण्यामध्ये अडथळे. अडथळे येतात. तर त्याच्यावरून एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये थोडे ब्लॉकेजेस जास्त असतील, तर त्याला थोडी जास्त वेळ लागते आणि डिपेंड अपॉन जर पर्सनलचा ऑरा जर पॉझिटिव्ह असेल, तर थोडा त्याला कमी वेळ लागतो. पर्सन टू पर्सन व्हेरी करतात. अच्छा. तुम्ही तुमच्या काही क्लायंटचे एक्सपिरियन्स सांगू शकता? हो, डेफिनिटली. आता माझी एक क्लायंट आहे.
ही साउथ इंडियन क्लायंट आहे. तिला 5 वर्ष म्हणजे लग्नानंतर 5 वर्ष झालं तिला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहत नव्हती. खूप सारे डॉक्टर्सचे ट्रीटमेंट्स केले एक्स-वाय-झेड. 2 IVF फेल सुद्धा झाले. तेव्हा ते क्लायंट आमच्याकडे आले आणि बोलले, की "मॅम, आम्ही खूप मेडिकल ट्रीटमेंट ट्राय केल्या, पण प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहत नाहीये, तर आम्ही काय केलं पाहिजे?" तेव्हा जेव्हा क्लायंटचा आम्ही डेट ऑफ बर्थ वगैरे रीड केला, सगळं काही केलं. त्यांना मग आम्ही सांगितलं, की तुम्ही रेकीज हीलिंगचे सेशन स्टार्ट करा आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं, होपोनोपोनोची हीलिंग्स पण स्टार्ट करा. तेव्हा त्यांना विदिन 90 डेजमध्ये म्हणजे आम्ही त्या क्लायंटच्या माइंड, बॉडी, एनर्जीजवर पूर्ण आम्ही वर्क केलं वन टू वन सेशनमध्ये. हं. वन टू वन सेशनमध्ये वर्क केला जेव्हा कारण की क्लायंटला इमोशनल इश्यूज जास्त होते. इमोशनल इश्यू आणि रिलेशनशिप इश्यू जास्त असल्यामुळे म्हणजे क्लायंटला म्हणजे हवा तसा रिझल्ट त्याला मिळत नव्हता. जेव्हा आम्ही त्याचे इमोशनली, फिजिकल इश्यू जे पण काही इश्यूज होते ते हील करायला स्टार्ट केलं. हं, हं. मग त्याच्यानंतर 2 महिन्यानंतरच त्यांना त्यांचे रिपोर्ट्स जे आहेत पॉझिटिव्ह आले आणि मग नंतर 3ऱ्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं, "येस, तुमची प्रेग्नन्सी टोटली कन्फर्म झालेली आहे." आणि मेडिकल ट्रीटमेंट आम्ही क्लायंटला नेहमी सांगतो, जर डॉक्टर जे सांगतायत, की मेडिकल ट्रीटमेंट इज मस्ट. हं, हं. जर तुमचा हेल्थ इश्यू आहे, तर डेफिनेटली डॉक्टरांचा सल्ला जे पण मेडिसिन डॉक्टर रेकमेंड करतात तेही केलं पाहिजे कंपल्सरी आणि साइड बाय साइड हे हीलिंग मोडॅलिटीज जे आहे ते केलं तर तुम्हाला फॅन्टास्टिक रिझल्ट मिळेल. मॅडम तुम्ही जसं सांगितलत, की या टेक्निक्स आहेत, EFT टेक्निक असेल किंवा कार्ड रीडिंग असेल, अ, याबद्दल लोकांमध्ये अजूनही गैरसमज आहे. म्हणजे काही लोकं त्याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून बघतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. कार्ड रीडिंग हे बघा, मला सांगा ना, कोणीतरी व्यक्ती कार्ड शफल करतोय हं. आणि डायरेक्टली तुमच्या एनर्जीशी कनेक्ट करून तो सांगतोय. मग मला सांगा ते कार्ड खोटे कसे बोलत असतील? मग असे म्हटलं तर आपण प्लेइंग कार्ड्स घेऊन खेळतो. मग प्लेइंग कार्ड तुम्हाला ती एनर्जी दाखवते का? नाही दाखवत ना. पण हे कार्डच का सांगतायत? कारण की ते डिव्हाइननी बनवलेलं टूल आहे. ते मी नाही बनवलेलं, ते वरती डिव्हाइननी आपल्यासाठी बनवून दिलेलं टूल आहे. त्याच्याने आपण गाईडन्स घेऊन आपली लाईफ सुंदर बनवू शकतो. हं, हं. आणि ह्याच्यामध्ये मिथ असं काही नाहीये. कारण की ते टूल आहे. जर टेक अ एक्झाम्पल पण कोणाकडेही गाईडन्स घ्यायला का जातो? की आपली लाईफ बेटर करण्यासाठी. जर ते टॅरो कार्ड्स आहेत, ते आपल्याला लाईफ सुंदर बनवण्यासाठी डेली बेसिसवर गाईडन्स देतात. मग ते चुकीचं कसं काय असू शकतं? बरोबर? जसं एस्ट्रोलॉजी आहे, तसंच टॅरोट आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. ते सुद्धा आपल्याला एक गाईडन्ससाठी टूल दिलेला आहे. आता बघा कॅन्डल्सचं पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. की कॅन्डल आता बघा, की ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये बघा, की जीसस समोर किती सुंदर-सुंदर कॅन्डल्स ठेवलेले असतात, की आपल्याला बघितल्यावर किती प्रसन्न वाटतं. हो. पण काही लोकांना कॅन्डल हीलिंगबद्दल सुद्धा काय बोलतात मिसअंडरस्टँडिंग आहे, की हे काय करत आहेत म्हणून. ॲक्चुअली जसं की ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये कॅन्डल देवासमोर ते का ठेवतात, की एक आपण आपल्या हिंदूमध्ये देवासमोर जसं दिवा ठेवतो, तसं ते मेणबत्तीला ॲज अ प्रतीक मानतात दिव्याचं. हं. हे चुकीचं झालं का? नाही ना. नाही. ते दिवा लावून, ते मेणबत्ती लावून ते देवासमोर प्रार्थना करतायत, विश मागतायत. ठीक आहे. तसं ॲज अ कॅन्डल हीलिंगमध्ये पण एक प्रकार असतात, की वेगळ्या-वेगळ्या डिटींशी आम्ही कनेक्ट करतो, की एखाद्या पर्सनची समजा मी आता सांगते, की फायनान्सच्या रिलेटेड लीगल इश्यूज किंवा कोर्ट केस असे इश्यूज असतात. ते आमच्याकडे क्लायंट्स येतात. तेव्हा ते बोलतात, की "मॅम आम्हाला खूप रेमेडीज करून पण आम्हाला रिझल्ट मिळत नाहीये. आम्हाला रिझल्ट थोडे लवकर हवेत." तर आम्ही आमच्या क्लायंट्सला मग सजेस्ट करतो, की तुम्ही सेंट एक्सपेडाइटची कॅन्डल हीलिंग रिच्युअल्स आमच्याकडून करून घेऊ शकता. ओके. की ते तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट्स देण्यासाठी तुम्हाला मदत करते. आता कोणाला समजा एखाद्या व्यक्तीला हं. खूप निगेटिव्ह लोकं आहेत, टॉक्सिक लोकं आहेत. ठीक आहे. त्यांना त्रास देतायत, अनवॉन्टेड त्रास देतायत. तर त्यांना आम्ही हुंकारा विथ हलिंग म्हणजे कालिमाची हीलिंग आम्ही त्यांना सजेस्ट करतो. वन टू वन हीलिंगला तुम्ही या. तुम्हाला त्याच्यातून रिलीफ मिळेल. अशा डिफरंट मोडॅलिटीज असतात. क्लायंट टू क्लायंट असतात. प्रत्येक क्लायंटचे प्रॉब्लेम वेगळे असतात. त्यामुळे वन टू वन कॉलवर आल्यावर मग त्यांना समजू शकतं, की काही कुठल्याही गोष्टी मिथ नाहीयेत आणि इथे जे पण कोणी बघत आहेत ना, त्यांना मी एकच सांगू इच्छिते. जसं एक मेडिसिन खाण्याआधी आपण 100 वेळा विचार करतो ना, तशी कुठल्याही मोडॅलिटीवर
निगेटिव्ह बोलण्याआधी तुम्ही 100 वेळा विचार करावा. तुम्हाला खरंच त्या मोडॅलिटीबद्दल माहीत आहे का? तुम्ही त्या मोडॅलिटीबद्दल म्हणजे आता समजा टॅरो असेल किंवा कॅन्डल हीलिंग असेल, तुम्ही त्याची कधी हीलिंग घेतली आहे का? तुम्ही त्याची कधी रीडिंग घेतली आहे का? तुम्ही जवळून तुम्ही कोणाला प्रॅक्टिस करताना बघितलं आहे का? जाणून, समजून मग कुठल्याही गोष्टीवर तुम्ही तात्पर्य घ्यावं, असं माझं म्हणणं आहे. मॅडम आपण आता एवढं एनर्जी हीलिंगबद्दल बोललो. तर एनर्जी आपल्या लाईफमध्ये किती इम्पोर्टंट आहे आणि त्याचा काय रोल असतो एनर्जीचा? सिंपल गोष्ट आहे ना, मी आता सांगू? एनर्जी सगळीकडे आहे. बरोबर. प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी आहे. टेक अ एक्झाम्पल, सकाळी आपण जेव्हा उठतो, हं, कधी-कधी खूप आपल्याला ॲक्टिव्ह वाटतं. हं. कधी-कधी आपल्याला बिलकुल बेड सोडून जावसं वाटत नाही. बरोबर. काय आहे? नॉर्मल भाषेच्या मध्ये हे काय आहे? एनर्जीच आहे ना. कधी-कधी आपल्याला बोलतो ना कुठलंही काम करायला खूप एकदम उत्साह वाटतो, कधी नाही वाटत उत्साह. हे काय आहे? एनर्जी आहे. आता सिंपल आहे. त्या स्वयंपाकामध्ये कोणी कोणी पण व्यक्ती आता समजा आपल्या घरामध्ये आपल्या जे पण लेडीज स्वयंपाक बनवतायत. जेव्हा त्या खूप मन लावून स्वयंपाक बनवतात ना, ती साधी बटाट्याची जरी भाजी केली ना, तरी ती सुंदर लागते. बट कधी-कधी त्यांचा मूड त्यांना करायची इच्छा नसते और माईट बी त्या दुसऱ्या विचारामध्ये जेव्हा मग्न असतील, तेव्हा बघा ती नॉर्मल भाजी पण ना तुम्हाला खावीशी वाटणार नाही. "मम्मी आज मला भाजी नको. मला ना आज भरल्या-भरल्यासारखं एकदम हेवी-हेवी सारखं वाटतं." मग हे काय आहे? सगळं एनर्जी तर आहे. इव्हन मी आत्ताच्या आता तुम्हाला वॉटर चार्जिंगची पण एक मेथड शिकवू शकते, की आपण पाण्याला कसं चार्ज करू शकतो. एक एक्झाम्पल, आता हे आहे पाणी, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाणी आहे. आता मला माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी हवी आहे. ठीक आहे. मी काय करणार? मी ह्या पाण्यामध्ये बघितलं आणि मी काय बोलणार? I attract positivity from all directions. I attract positivity from all directions. I attract positivity from all directions. हे मी 3 वेळा बोललं, वॉटरला मी ब्लेस केलं आणि हे पाणी पिया. 45 डेज हे असं करा रोज. एक 1 कप जे 1 ग्लास पाण्यामध्ये रोज तुम्ही करून बघा आणि विदिन अ 45 डेज तुम्ही हे डेफिनिटली बघाल, की तुमच्या लाईफमध्ये ना पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल. पाणी काय आहे? पाणी पण एक एनर्जी आहे ना आणि त्याच्यामध्ये मी काय बोलली? पॉझिटिव्ह गोष्ट बोलली. ओके. म्हणजे ही सगळ्यात गोष्ट इम्पोर्टंट आहे. म्हणून ना पाण्यासमोर कधी पण ना निगेटिव्ह कधीच बोलू नये. कारण की पाणी खूप फास्टली एनर्जी ऑब्झर्व्ह करते. म्हणून आपल्या इथे कोणी पण ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा पर्सनल कुठेही काम करा कुठल्याही तुम्ही लोकेशन कुठल्याही ठिकाणामध्ये असा तुमच्या बाजूला वॉटर बॉटल असेल किंवा आपला मडका असेल किंवा काहीही असेल, तर त्याच्या बाजूला निगेटिव्ह बोलू नका. कारण की पाणी एवढे फास्टली निगेटिव्हिटी ऑब्झर्व्ह करते आणि तेच पाणी आपण पीत असतो. बरोबर. म्हणून ही गोष्ट मात्र डेफिनिटली सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. मॅडम तुम्ही एवढी वर्ष या फील्डमध्ये काम करताय, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे? आणि ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, त्यांना तुम्ही काय गाईड कराल? ठीक आहे. एक्सपिरियन्स तर खूप छान आहे आणि माझी जर्नी अजूनही चालू आहे. डिव्हाइन गॉड आणि माझ्या सर्व गुरूंच्या आशीर्वादामुळे मी हे काम करत आहे. आणि जे ज्या या फील्डमध्ये येऊ इच्छितात, जसं टॅरो कार्ड रीडिंग किंवा न्यूमरॉलॉजी किंवा हीलिंगमध्ये, त्यांनी प्रॉपर मेंटर शोधणं खूप आवश्यक आहे. प्रॉपर जो एक्सपिरियन्स मेंटर आहे, त्यांच्याकडे तुम्ही गाईडन्स घ्या. त्यांच्याकडून तुम्ही जे पण काय आहे ते शिका, व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि मग उतरा. डेफिनेटली वर्ल्डला, जगाला हीलिंगची खूप आवश्यकता आहे आणि आजूबाजूला एन्व्हायर्नमेंट कसं चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हीलर्सची खूप कमतरता आहे. त्यामुळे डेफिनेटली मी तर गॉडला प्रे करते, की जास्तीत जास्त वर्ल्डमधले बेस्ट हीलर्स आपल्या भारतामध्येच क्रिएट होऊ देत. ओव्हरऑल सगळीकडेच पूर्ण जगामध्ये क्रिएट होऊ दे, की जग सुंदर, समाधानी आणि शांत राहू दे. पुढचं व्हिजन काय आहे तुमचं? माझं पुढचं विजन जे आहे याच फील्डमध्ये मला कंटिन्यू करियर करायचं आहे आणि अजून जास्तीत जास्त लोकांना हेल्प करायचं आहे. आणि हे पॉडकास्टच्या माध्यमातून जे पण कोणाला असं वाटतं, की त्यांना काही हेल्थ-वेल्थ, करियर रिलेशनशिपच्या काही इश्यूज असतील, तर डेफिनिटली ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि मला माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल, तेवढं मी लोकांना म्हणजे माझ्या सर्व्हिसेस थ्रू हेल्प करून हील करू इच्छिते. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप थँक सो महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि धन्यवाद निलेश.
आणि तुमच्या एन-पी क्रिएशन टीमला तुम्ही मला इथे इन्व्हाईट केलं आणि माझे एक्सपिरियन्सेस शेअर करण्याची संधी दिली. तर थँक सो मच. थँक तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मॅडमकडून तुम्हाला हीलिंग टेक्निक्स किंवा काही मदत घ्यायची असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. त्यांना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक